बांगलादेशच्या मुद्द्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे। मुनगंटीवार म्हणाले की ज्यावेळी हिंदूंवर हल्ले झाले त्याची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे, पण आज जे स्वतःला हिंदूंचे रक्षक म्हणतात त्यांनी सीए आणि एनआरसीला विरोध करणाऱ्यांचीच बाजू घेतली आहे असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। तसंच उद्धव यांच्या दिल्ली दौऱ्याची देखील मुनगंटीवार यांनी टर उडवली। केंद्र सरकार जबाबदारी घेतोच। कुठेही जेव्हा असे हल्ले होतात हिंदूंवर, आपणही बघितलं युक्रेन रशियाच्या युद्धामध्ये केंद्राने जबाबदारी घेतली। या जगामध्ये एक मात्र असं राष्ट्र होतं की ज्यांनी जबाबदारी घेऊन युक्रेनमधल्या आपल्या हिंदूंना सुरक्षित बाहेर काढलं। पण दुःख हे आहे, असं म्हणणारे जे लोक आहे ते CAA आणि तत्सम हिंदूंना रक्षण देणाऱ्या कायद्याच्या विरोधात जे पक्ष आहे त्यांच्यासोबत आहे। हे आश्चर्यजनक आहे। म्हणजे जेव्हा केंद्रामध्ये हे कायदे होत होते तेव्हा तुम्ही विरोध केला आणि आता तत्वज्ञान सांगता। हे तुमचं कोरडं तत्वज्ञान हे लोकांना कसं पचणार आहे? हे तुम्हाला माहिती आहे की शिवसेनेचे नेते उद्धवजी हे इतरांना चिडवायचे की तुम्हाला दिल्ली दरबारी जाऊन तुम्हाला निर्णय करावे लागतात। या महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात इतर पक्षांना टीका करत दिल्लीत जाऊन तुम्हाला कुर्निसात करावा लागतो असं म्हणायचे। पण कालाय तस्मै नमः, आज त्यांच्यावर ही परिस्थिती आली की 3 दिवस जावं लागतं, अपॉइंटमेंट घ्यावी लागते, आपलं मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून याचना करावी लागते आणि तरीही दोन्ही मित्रपक्ष स्पष्टपणे हे सांगायला तयारच नाही की तुम्ही मुख्यमंत्री पदावर आरूढ होऊ शकता। ही खरं तर एक्स मित्र म्हणून, माजी मित्र म्हणून त्यांच्याबद्दल एक सहानुभूती वाटते की आमच्यासोबत होते तेव्हा तुम्हाला खिशात राजीनामे घेऊन धमकी देता येत होती, पण आता मात्र ही धमकी जाऊन तिथं दिली तर ते तुमच्या खिशातले राजीनामे काढून कधी तुम्हाला बाहेर काढतील हे सांगता येत नाही।